नमस्कार. परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आपण या गेल्या काही सत्रांमधून बघत आहोत, की आपण हेल्थ वरती कसं काम करायचं किंवा हेल्थ या विषयावर आपण काही टूल्स बघत आहोत. तर आपण क्लिन्झिंग प्रोसेस बघितली. आपण बघितलं, की आपण आपल्या काही व्यक्तींची क्षमा, काही इन्सिडेंट्सची क्षमा, असं क्षमा प्रार्थना म्हणजे फॉरगिव्हनेस चं आपण काही सेशन्स बघितले आणि हे अतिशय महत्वाचं आहे क्लिन्झिंग प्रोसेससाठी. आज आपण जसं बघितलं, की आपण आपल्या अ, व्यक्तींना क्षमा करतो किंवा आपल्या वेगवेगळ्या घटना ज्याच्यामध्ये अडकलेलो असतो त्यांना क्षमा करतो किंवा त्यांची क्षमा मागतो. तसंच आपण आपल्या अवयवांची सुद्धा क्षमा मागायची आहे. म्हणजे आपण बघितलं असेल, की अ, बऱ्याचशा गोष्टी ह्या आपण जोपर्यंत आतून नकारात्मकता जात नाही, तोपर्यंत आपण सकारात्मक गोष्टी स्वतःकडे आकर्षित करू शकत नाही आणि आपण आपल्या पेशी ज्या असतात, त्या पेशींना आपण वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारे त्रास देत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की अ, आपल्या आतमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या स्मृती असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नकारात्मक शब्द आपण घेऊन बसलेलो असतो, चुका घेऊन बसलेलो असतो, द्वेषयुक्त विचार, क्रोधयुक्त विचार हे सगळं घेऊन बसलेलो असतो. तर हे सगळं क्लिन्झिंग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आपण आपण पूर्णपणे बऱ्याचशा आजारांना मूळ जो काही कारणीभूत असेल त्याच्यावरती आपण काम करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण आज काय करायचंय, की आपण आपल्या अवयवांची क्षमा मागायची आहे. म्हणजे अवयवांना वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार असतात, ते कुठल्या ना कुठल्या इमोशन्समुळे, भावनांमुळे झालेले असतात. आपण काही गोष्टी पकडून ठेवलेल्या असतात, त्याच्यामुळे झालेल्या असतात. तर ते आज आपण रिलीज करायचं आहे. रेडी आहेत सगळे? त्यामुळे डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद करून डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे. प्रत्येक अवयव बघायचा आहे आणि एक अवयव बघत आपण शिथिल करायचं आहे. तर आपण आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आणि जाणारा प्रत्येक उच्छ्वास हा बघायचा आहे.
दोन श्वासांमधलं अंतरही आपण निरीक्षण करायचं आहे. आता आपला श्वास, आपला विचार, मन शांत झालं असेल, शरीर स्थिर झालं असेल, आपण आता आपल्या डोळ्यांकडे लक्ष द्यायचं आहे. बरेच वेळेला आपल्याला कोणाचा तरी तिरस्कार असतो आणि आपल्याला कोणाला बघण्याची इच्छा नसते. हे जेव्हा आपण पकडून राहतो त्यावेळेला आपल्याला डोळ्यांच्या समस्या सुरू होतात. कोणीतरी केलेला आपला अपमान, झालेले शारीरिक अत्याचार किंवा मानसिक अत्याचार, आपल्या नजरेसमोर घडलेली एखादी दुर्घटना, अशा सगळ्या गोष्टींमुळे आपण स्वतःलाच बजावत असतो, की मला हे बघण्याचं अजिबात इच्छा नाहीये किंवा या व्यक्तीला बघण्याची अजिबात इच्छा नाही. असं जर आपण अफर्मेशन्स किंवा अशा पद्धतीने आपण जर सूचना देत असू किंवा असं आपण अजाणतेपणे म्हणत असू किंवा मला गरिबी बघवत नाही, मला दारिद्र्य बघू शकत नाही, आजारपण पाहू शकत नाही, समाजात काय चाललंय ते बघू शकत नाही. असं जर सारखं-सारखं आपण जर नकारात्मक संवाद आपल्या आतमध्ये चालू असेल, तर आपण इनडायरेक्टली आपल्या अंतर्मनाला सांगतोय, की मी काही गोष्टी स्पष्टपणे बघू इच्छित नाही. मग आपल्या वेगवेगळ्या दृष्टिदोषांची सुरुवात होते. त्यामुळे ज्या लोकांबद्दल आपल्या मनामध्ये घृणा आहे, भीतीचे विचार आहेत, या सगळ्यांची क्षमा मागायची आहे आणि आपल्या डोळ्यांचीही क्षमा मागायची आहे. दुसऱ्यांना क्षमा करायचे आणि स्वतःलाही क्षमा करायची आहे. क्षमा मागायची आहे. आता आपल्याला आपल्या डोक्याकडे लक्ष द्यायचं आहे. बरेच वेळेला आपल्याला खूप डोकेदुखी असते, मायग्रेन असतं, सतत सारखं दुखत असतं. आपल्याला माहिती आहे, की आपल्याला बऱ्याच लोकांचा अधून-मधून राग येत असतो आणि म्हणून आपल्याला ॲसिडिटी, मायग्रेन, डोकेदुखी, सायनस अशा अनेक गोष्टी आपल्या मागे लागलेल्या असतात आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे क्रोध. म्हणून आपण अशा ज्या काही व्यक्ती आहेत, ज्यांच्याबद्दल आपल्याला भरपूर राग आहे. म्हणजे आपला बॉस, आपला बिझनेस पार्टनर, नवरा, बायको, परदेशात असणारी मुलं,
जवळचे नातेवाईक जे जे लोकांवर राग आहे त्या सगळ्यांची क्षमा मागायची आहे आणि त्यांना क्षमा करायची आहे. आता आपल्याला आपल्या पाठीकडे लक्ष द्यायचं आहे. बरेच वेळेला आपल्याला पाठदुखी असते, पाठीचे आजार असतात. आपल्याला आपल्याला बरेच वेळेला आपण म्हणतो ना पाठीवर खूप ओझं आहे. ते पाठीवरचं ओझं कुठलं असतं माहितीये का? आपलं बऱ्याचशा गोष्टी आपण आर्थिक, भावनिक, मानसिक अशा सगळ्या गोष्टी आपण आपल्या पाठीवर ओझं या सगळ्या कामांचं ओझं घेऊन फिरत असतो असं वाटतं आपल्याला. आणि हे अनावश्यक असणारं ओझं आपल्याला वेगवेगळ्या पाठीच्या असह्य वेदनांना कारणीभूत ठरतात. किंवा आपण एखाद्या व्यक्तीची किंवा काही लोकांची आपण पाठीमागे निंदा करत असू, तर या भावना सुद्धा आपल्या या पाठदुखीसाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे आपल्याला ज्या ज्या गोष्टी आपल्याला ओझ्यासारख्या वाटतात, त्या गोष्टींची क्षमा मागायची आहे आणि ज्या चुकीच्या सवयीमुळे आर्थिक विवंचना सुद्धा आपल्या वाढलेल्या असतील, तर त्यासाठी क्षमा मागायची आहे आणि आपल्या पाठीचीही क्षमा मागायची आहे.
आता आपल्या गळ्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्याला गळ्याच्या संबंधित आजार जर सतत होत असतील, म्हणजे सर्दी होणं, गळ्याला सूज येणं, टॉन्सिल्स, थायरॉइड, अशा सगळ्या गोष्टींचा जर त्रास असेल, तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या आतमध्ये काही गोष्टी अडकलेल्या आहेत. आपल्या विचारांमध्ये खूप कन्फ्युजन आहे. असं जेव्हा असतं त्यावेळेला सर्दीची शक्यता असते. काही गोष्टी आपल्या मनामध्ये असतात ज्या आपल्याला बोलून दाखवता येत नाही. त्या सगळ्या अडकून आतमध्ये बसलेल्या असतात. अशा सगळ्या ज्या नकारात्मक भावना ज्या आहेत सप्रेस केलेल्या, त्याच्यामुळे गळ्याला सूज येऊ शकते. मनामध्ये क्रोधाची भावना आहे, नकारात्मक भावना आहे, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला थायरॉइड, टॉन्सिल्स, काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे थायरॉइड आणि टॉन्सिल्सच्या मध्ये रूपांतर होतं. त्यामुळे या सगळ्या कोण-कोण लोकं आहेत, ज्यांच्या लोकांमुळे इच्छा आपल्या अपूर्ण राहिलेल्या आहेत. अशा सगळ्या लोकांचा शोध घ्यायचा आहे आणि त्यांची आपण क्षमा मागायची आहे. सगळे मार्ग आपले मोकळे व्हायला लागतील. आपल्या बरेच वेळेला पोटाच्या समस्या असतात, म्हणजे अपचन होणं, सतत काहीतरी पोटाच्या तक्रारी, बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन, मूळव्याध, पाईल्स, तो वाताचे सगळे आजार, असे सगळे जे पोटाच्या संबंधित जे आजार असतात, हे सगळे आपण आपल्या काही लोकांबद्दल तिरस्काराची जर भावना घेऊन बसलो असू, द्वेषाची भावना जर घेऊन बसलो असू, तर हे सगळे पोटाच्या संदर्भातले आजार आपल्याला अनुभवायला मिळतात किंवा कधी-कधी खोलवर असे अल्सर किंवा पाईल्सचा पण प्रचंड मोठा त्रास असतो. त्यामुळे आपण अशी जी लोकं आहेत, ज्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये खूप अढी तयार झालेली आहे, त्या लोकांचा विचार करायचा आहे आणि ज्यांच्याबद्दल आपल्याला तिरस्कार आहे, ज्यांच्याबद्दल द्वेष आहे, ज्यांची भीती आहे, ज्याची
चिंता आहे, अशा सगळ्या गोष्टी शोधून काढायच्या आहेत आणि त्या सगळ्याची माफी मागायची आहे, क्षमा मागायची आहे. केवळ आपल्या आतड्याची पण क्षमा मागायची आहे. आपल्या बहुतेक जणांना केस गळणं, केस पांढरे होणं, केस पातळ होणं, वारंवार तुटणं अशा अनेक केसांच्या समस्यांनी आपण बेजार असू. केस हे आपलं शक्तीचं प्रतीक आहे आणि जर आपण नकारात्मक विचारांच्या जाळ्यामध्ये जर अडकलो असू, तर आपल्या केसांना रक्तपुरवठा कमी होतो आणि मग या तणावामुळे, या ताणामुळे किंवा या द्वेषाच्या भावनेमुळे हळू-हळू आपल्या खांद्याचे आणि गाळ्याचे स्नायू आक्रसतात आणि मग केसांना रक्तपुरवठा कमी न झाल्यामुळे केसांच्या तक्रारी सुरू होतात. त्यामुळे आपण काय करायचंय, की आपण पूर्णपणे शिथिल झालेलो आहोत. केसांना कुरवाळत म्हणायचं आहे, की "क्षमा कर, मला क्षमा कर. माझ्या अयोग्य विचारांमुळे आणि माझ्या वर्तनामुळे तुझ्यापर्यंत पोषक तत्व पोहोचण्यासाठी अडथळे निर्माण झाले. तिरस्कार, भीती याच्यामुळे मी ताण निर्माण केला.
माझ्या या सगळ्या अयोग्य वर्तनामुळे तुला त्रास झाला. तर आपल्या केसांची क्षमा मागायची. आता आपल्या श्वासाकडे लक्ष आणायचं आहे. आपण आपल्या शरीराकडे लक्ष आणायचं आहे. आपण जिथे बसलेलो आहोत तिकडे लक्ष आणायचं आहे. खोलीतील आवाजांकडे लक्ष आणायचं आहे. खोलीच्या बाहेरील आवाजांकडे लक्ष आणायचं आहे. आपल्या स्वतःचे धन्यवाद, आपल्या शरीराचे धन्यवाद, ब्रह्मांडाचे आभार, वैश्विक ऊर्जेचे आभार. आपल्या हाताचे आणि पायाचे बोट हलवायचे आहेत. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवरती घासून आपल्या डोळ्यांवरती ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही रेडी असाल त्यावेळेला डोळे उघडायचे. लक्षात आलं आपण कसं मेडिटेशन करायचंय तर म्हणजे आपण आपल्या वेगवेगळ्या भावनांमुळे आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लॉक्स तयार होतात आपल्या चक्रांमध्ये जे आपले एनर्जी सेंटर्स आहेत ज्याला आपण चक्रही म्हणतो. तिथे ब्लॉक्स तयार होतात आणि त्या ब्लॉक्समुळे त्याच्या रिलेटेड जे अवयव आहेत ते अवयवांचे आजार सुरू होतात. त्यामुळे आपण काय करायचं सरळ एक एक अवयव घ्यायचा आणि क्षमा प्रार्थना करायची. आता मी काही महत्वाचे अवयव घेतले. असं तुम्ही आपण गुडघ्यांना करू शकतो, खांद्यांना करू शकतो, स्पॉन्डिलायटिस असेल तर आपल्या पाठीला, खांद्यांना करू शकतो. डोळ्यांचा प्रॉब्लेम, नाकाचा प्रॉब्लेम, कानाचा प्रॉब्लेम, ENTचा प्रॉब्लेम, गुडघ्याचा प्रॉब्लेम, पोटाचा प्रॉब्लेम, हृदयाचा प्रॉब्लेम असे एक अवयव जे तुम्हाला ज्याचा त्रास आहे ते अवयव घेऊन तुम्ही ही क्षमा प्रार्थना करायची. सगळ्यांना कळलेलं आहे काय करायचं ते? संबंध असेल तर येस म्हणून टाईप करा. ओके. त्यामुळे हे कंटिन्यू ठेवूया आपण थोडं एक मंगळवारपर्यंत. मंगळवारी आपण पुढचं सेशन घ्यायचं. त्यामुळे आजचं सेशन आपण इथेच थांबवत आहोत. परत एकदा भेटूया मंगळवारी. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू अँड बाय.